संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यात आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त असं हे पुस्तक. दिवस 28वा. धीर धरा. मुलांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. सांगा सांगा सर, मुले जाम खुश. एका चिनी लेखकाची ही कथा आहे. लिवू नावाचा एक शेतकरी होता. त्याने आपल्या शेतामध्ये भात पेरले. त्याच्या शेजारच्या शेतातही त्या शेत मालकाने काही दिवस अगोदर भात पेरले होते. लिवू दररोज शेतात जायचा आणि भात उगवले किंवा नाही ते पाहायचा. आता पीक काय आपल्या इच्छेप्रमाणे येते, पण लिवूला वाटायचे पीक लवकर वर आले पाहिजे. पण झाले असे की शेजारच्या शेतातले पीक लवकर उगवले. का झाले असे? अहो सर, ते लवकर पेरले होते. सुधीर पटकन म्हणाला. पण लिवूला कुठे कळते हे? तो अगदी उतावळी झाला. त्याचे पीक उगवून आले, माझे काय येईना म्हणून तो अस्वस्थ झाला. काही दिवसांनी त्याचेही पीक उगवून आले आणि तो खुश झाला. पण ही खुशी फार काळ टिकली नाही, कारण त्या शेतकऱ्याचे पीक आणखी वाढले होते. याचे पीक इंचभर तर त्याचे 2 इंच. 8 दिवसांनी याचे 3 इंच तर त्याचे 6 इंच. आता मात्र लिवूला राहावेना. त्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली. कुणाला न सांगता रात्रीचाच तो शेतात गेला. चंद्राचा प्रकाश होता. त्या प्रकाशामध्ये त्याने भाताची सगळी रोपे थोडी थोडी वर उपटून घेतली आणि मुळाशी माती दाबून ती उभी केली. मग त्यामुळे रोपे उंच दिसू लागली आणि तो खुश झाला. सगळी मुले हसू लागली. सकाळी लिवू शेतात गेला. त्याला वाटले आता आपले भाताचे पीक शेजारच्या पिकापेक्षा उंच असणार. पण काय झालं असेल? सगळं पीक मरून गेलं सर, सुभाष म्हणाला. हो, आणि तसेच झाले. लिवू जाऊन पाहतोय तर सगळे पीक शेतात पडले होते. मी उमट डिशी खाली बसला आणि कपाळाला हात लावून पश्चाताप करू लागला. मुलांनो, काय बरे चुकले लिवूचे? अहो, असं कुठं पीक उपटून वाढतं होय? हसत हसत धीरज म्हणाला. मग कसं वाढतं? ते उगवून यायचं तेव्हाच येणार, वाढायचं तेव्हाच वाढणार. फार तर आपण खतपाणी घालू शकतो. म्हणजेच प्रत्येक गोष्टीसाठी धीर धरला पाहिजे की नाही? होय, सगळ्यांनी एका आवाजात सांगितले. मुलांनो, काही गोष्टी निसर्गानेच ठरवलेल्या आहेत. निसर्गाला सुद्धा घाई गर्दी बिलकुल मंजूर नाही. झरा पाझरायचा तेव्हाच पाझरणार, भरती लागायची तेव्हाच लागणार आणि भरतीचं पाणी हमखास परतणार. झाडाच्या फांदीला कळी येणे, त्या कळीचं फूल होणे, या गोष्टी योग्य वेळीच घडणार. दुधाचे दही होण्यासाठी ठराविक वेळ लागणारच. त्यासाठी धीरच धरावा लागेल. केशवसुतांनी म्हटलेच आहे, धीर धरी रे धीरा पोटी, असती फळे मोठी गोमटी. संत तुकाराम महाराजही म्हणतात, तुका नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विनो. मनात आलं म्हणून पटकन एखादी गोष्ट घडून येणे शक्यच नाही. एखाद्या मुलाच्या यशासाठी आपण त्याचा सत्कार झालेला बघतो. त्यावेळी आपणाला त्याचे यश दिसते, पण यशापाठीमागील त्याची अपार मेहनत दिसत नाही. यश मग ते अभ्यासातील असो, कलेतील असो किंवा खेळातील असो, ते मिळवण्यासाठी जेवढे कष्ट व जेवढा वेळ देणे आवश्यक आहे तेवढा तो दिलाच पाहिजे. ती गाते म्हणून मलाही गाता आलं पाहिजे, तो खेळतो म्हणून मलाही खेळता आलं पाहिजे, असे वाटणे निश्चितच चांगले आहे. पण ज्यांनी त्यात यश मिळवले आहे त्यांना विचारून पहा, म्हणजे कळेल की त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी काय काय केले आहे. रोम इज नॉट बिल्ट इन ए डे असे म्हणतात. त्यासाठी किती काळ लोटला. तसेच आपणही पटकन यशाची अपेक्षा नाही करू शकणार. पुढे जाण्यासाठी प्रतीक्षा आवश्यकच असते. प्रतीक्षा शब्दावरून आणखी एक गोष्ट आठवली. सांगा सांगा सर, मुलं गोष्ट म्हटली की नेहमी खुशच असायची. ठीक आहे. प्रख्यात लेखक व विचारवंत डॉक्टर मधुकर आष्टीकर यांनी सांगितलेली ही कथा आहे.
कथेचे नाव आहे प्रतीक्षा तितिक्षा हीच सुखाची दीक्षा. आमच्या एका मित्राने देवाची आठवण केली. काहीतरी दुःख असेल म्हणूनच त्याला देव आठवला हे देव जाणून होता. देव प्रकटला. मित्राला त्याने विचारले, तुला काय दुःख आहे? मित्र म्हणाला, जे तुला आहे तेच मला आहे. यावर देव म्हणाला, मी समजलो नाही तुला काय म्हणायचे आहे ते. मित्र म्हणाला, माणूस तुला सुखात विसरतो हे दुःख तुला आहे ना, तेच मलाही आहे. मित्राने त्याच्यावर बेतलेला प्रसंग देवाला सांगितला. एकदा मला जागरण झालं. थंडीमुळं घसा धरला. जागरणामुळे डोळे दिवसाही मिटू लागले. भर दिवसा मी एका खड्ड्यामध्ये पडलो. रस्त्यानं जाणाऱ्यांना आवाज द्यावा तर तोही निघेना. खड्डा तर खोल होता. वरून जाणारे येणारे खड्ड्याला टाळून जायचे. मी त्यांना दिसेना. त्याचं लक्ष जावं म्हणून मी आतून एकाला फुलं मारली. वरून जाणाऱ्यांनी ती लागली. नाजूक सुंदर फुलं अंगावर पडली म्हणून तो आनंदला, सुखावला. पण देवा, फुलं उचलून तो पुढं चालायला लागला. फुलं कुणी फेकली, सुख कुणी दिलं याची त्याला परवाच वाटली नाही. सुखदात्याला तो विसरलाच. असं दुसऱ्यांदाही घडलं. मग मला राग आला. मी आतून वरच्या पादचाऱ्याला दगड मारले. पादचाऱ्याला ते लागले. त्याने दगड येण्याची दिशा शोधली. खड्ड्यात डोकावून पाहिले. दुःख देणाऱ्याची त्याने आठवण ठेवली. दुःख देणाऱ्यांचा ठाव शोधला. पण मला वर काढलं नाहीच. दगड मारतोय, दुःख देतोस, मर मग खड्ड्यामध्ये, असं म्हणून तो चालता झाला. देवा, तू दुःखाची जाणीव ठेवलीस, माणसापुढं प्रगट झालास. माणूस मात्र दुसऱ्याच्या दुःखाला पाहून प्रकटलेलाही अंतर्धाव पावतो. देवा, मला विचारायचं आहे की माणूस असा कसा घडवलास? देव म्हणाला, मी घडवला नाही आणि मी माणसाला घडवत नाही. माणूसच माणसाला क्षणोक्षणी घडवतो. माणूस क्षणोक्षणी नवाच जन्म घेतो. आता कृपाळू तर क्षणात झोपाळू, अगदी उदासीन दुसऱ्याच्या दुःखाबाबत. पण हेही दुसऱ्या माणसाच्या वृत्तीमुळेच. तू चिडून दगड मारलेस. दगडाला तुझ्या चिडण्याची धार होती. तो वर्षाला जोराने लागेल याची पर्वा केली नाहीस. मग दुसऱ्यानं तरी तुझ्या दुःखाची काळजी का करावी? दुसऱ्याच्या दुःखाला दाद दे, तो तुला सुखाची साथ घालेल. माणसाच्या सुख दुःखाला माणूसच कारणीभूत असतो. पण देवा, मी फुलं फेकली, दुसऱ्याला सुख दिलं, तेव्हा तरी त्यानं मला कुठं साथ घातली? देव हसला. म्हणाला, तुला खूप घाई झाली होती. तू पाठोपाठ फुलं आणि दगडही फेकलेस. पेरलेलं लगेच उगवत नाही. पेरलेलं फुलाचं पुण्य दगड मारताच फुलल्या आधीच बाहेर आलं. रुजलंच नाही तर कुठून उगवणार? तुला खड्ड्यातून दिसतही नव्हतं. तुला वाटलं फुलं ज्याला मारली तो पुढे निघून गेला. खरं म्हणजे तो विचार करीत होता की ही फुलं आली कुठून. दुसऱ्यांदा तो मागे वळला होता. फुलं येण्याचा माग काढत होता. तेवढा त्याला दगडाचा मार बसला. तुझ्या नुसत्या घाईने त्याला अविचारी केलं. त्यामुळे तुला मदत न करता तो निघून गेला. प्रतीक्षा हवी. कुणी एकदा साथ घातली नाही तर तितिक्षा म्हणजे सहनशीलताही हवी, विवेक हवा. प्रतीक्षा आणि तितिक्षा हीच सुखाची दीक्षा. कथेवरून मुलांना धीर धरण्याचे महत्त्व कळाल्याचे सरांना दिसत होते. त्याचा फायदा घेऊनच सरांनी विचारले, मुलांनो, शहरातील चौकामध्ये तुम्ही सिग्नल पाहायला आहे की नाही? सगळ्यांनी हो म्हटले. कोणकोणत्या रंगाचे सिग्नल असतात? तांबडा, पिवळा आणि हिरवा. लक्ष्मीने सांगितले. या प्रत्येक रंगाचे अर्थ काय? मुले थोडी गोंधळली आहेत असे पाहून त्यांनी सुटे प्रश्न करून विचारले. कोणता सिग्नल पडल्यावर वाहने थांबतात? तांबडा. जातात कधी? हिरवा सिग्नल पडल्यावर. मग पिवळ्याचा अर्थ काय? पुन्हा मुले गोंधळली. पण वसुंधराने सांगितले, आपण थोडं पाहतो आणि जातो. हा, तेव्हा सिग्नल सांगतो, थांबा, पहा आणि जा. मुलांनो, आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी करण्यासाठी हा नियम आपल्याला उपयोगी पडतो. योग्य वेळ येईपर्यंत थोडं थांबायला हवं. पण आपण समाजामध्ये पाहतो, लोकांना फारच घाई.
ST बस लागली की घाई, कारण मला जागा मिळायला हवी. वाहन चालवताना घाई, कारण मला लवकर पोचायचे आहे. इतकेच काय, कदाचित तुम्ही पाहिले असेल, शुभमंगल सावधान म्हणून एकदा शेवटची अक्षता पडली आणि बँड वाजला की लोक काय करतात? अरे बाप रे, हॉलमध्ये जेवणासाठी केवढी गर्दी. धीरज म्हणाला, सर, जेवणाऱ्यांच्या मागे उभं राहतात माणसं. हरी म्हणाला आणि सगळ्यांना ते पटले. सगळेच जोराजोरात हसू लागले. यातून बेशिस्त वाढते, भांडणे होतात, मारामारी होते आणि खरे तर वेळ लागायचा तेवढाच लागतो. ST स्टँड, रेल्वे स्टेशन आणि अगदी विमानतळावर सुद्धा ही स्थिती. लांब कशाला? शाळा सुटली की तुम्ही काय करता? कधी एकदा बाहेर पडतोय असे होते सर. जयंत म्हणाला, अहो सर, ढकलाढकली जिन्यातलं धारदार करीत सगळी पोरं पळतात. चंद्रकांतचे निरीक्षण. हो, तर छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला हेच दिसते की आपण थांबायलाच तयार नाही. सगळं काही पटकन झालं पाहिजे आणि त्यासाठी घाई गडबड. याचे दुष्परिणाम आपण लक्षातच घ्यायला तयार नाही. इंग्रजीमध्ये हेस्ट मेक्स वेस्ट, हरी स्पॉइल्स करी, स्लो अँड स्टेडी विन्स दी रेस ही वचने आपणाला धीर धरायला सांगतात. आपण ते शिकलं पाहिजे. अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणतात, थिंग्स मे कम टू दोज हू वेट, बट नॉट ओनली द थिंग्स बाय दोज हू हस्ट. म्हणजे जे प्रतीक्षा करतात त्यांना हवं ते मिळतं, घाई करणाऱ्याला ते मिळत नाही. बाबा आमटे आपल्या काव्यमय भाषेमध्ये म्हणतात, यातनाहीनांना स्वप्ने नसतात आणि जो थोडे सहन करतो तो थोडे फार करू शकतो आणि जो खूप सहन करील त्याला पुष्कळ काही करून दाखविता येईल. तरुणांना तर आव्हानाच्या भाषेत ते सांगतात, पेटलेल्या मनाने आणि थंड डोक्याने तरुणाने समस्यांचे निरीक्षण करावे, भान राखून योजना आखाव्या आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात. विजय पेरून वाट पाहण्या इतका धीर धरावा. प्रत्येक पराभूत परिस्थितीमध्ये विजयाचा गर्व कुठेतरी असतोच. प्राचार्य शिवाजीराव भोसले आपणास मार्गदर्शन करताना म्हणतात, धीमेपणाने पावले टाका, आशावादी आणि आनंदी राहा. काळाच्या ओघात बरेच काही घडते, यावर विश्वास ठेवा. मुलांनो, हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत. या मंडळींनी खूप काही सहन केले, संयम राखला, उतावीळ झाले नाहीत आणि म्हणून तर ते त्यांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकले. सरांनी सगळ्या वर्गावर एक वार नजर फिरवली आणि सर म्हणाले, मुलांनो, धीर धरण्याबरोबर हेही लक्षात ठेवा की यशाला शॉर्टकट नसतो. म्हणजे काय सर? सुमित्राने विचारले. समजा तुम्हाला SSC बोर्ड परीक्षेतील गुणवत्ता यादीत यावे असे वाटते. तुम्ही पेपर्सही चांगले लिहिले, परंतु आता ते पेपर तपासले गेले पाहिजे, गुणवत्ता यादी तयार झाली पाहिजे, मग योग्य वेळी तो निकाल जाहीर केला गेला पाहिजे. तेव्हाच तुम्ही गुणवत्ता यादीत आला किंवा नाही ते कळेल की नाही. की आज पेपर दिला की उद्या निकाल पाहिजे म्हणून चालेल का? तसं कसं चालेल सर? रेश्मा म्हणाली. आणि दुसरे असे की बोर्डाच्या गुणवत्ता यादीत येणे ही काय 4-8 दिवसाची गोष्ट आहे का? त्यासाठी वर्षभर अभ्यास केला पाहिजे. वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसापासून मान खाली घालून अभ्यास केला तरच निकालाच्या दिवशी तुमची मान ताठ होईल. याच्या उलट वर्षभराच्या अभ्यासाची झंझट नको, त्यापेक्षा परीक्षेत कॉपी करून जशीच्या तशी उत्तरे लिहूया, हा विचार योग्य वाटतो का? छे, सुमित्रा पटकन म्हणाली, हाच तो शॉर्टकट. दीर्घकाळाचे कष्ट टाळायचे आणि अल्पावधीत यश मिळवण्यासाठी वाममार्गाचा अवलंब करणे म्हणजे शॉर्टकट शोधणे होय. असे चुकून जरी यश मिळाले तरी ते तकलादू असते, दीर्घकाळ ते टिकत नाही. लवकरच त्याचे पितळ उघडे पडते, यात धोकाही असतो. बहुतांशी शॉर्टकट हे नियमबाह्य असतात, त्यामुळे पकडले गेले तर शिक्षाच होते, बदनामी होते. भ्रष्टाचार करून श्रीमंत होणे, सिग्नल तोडून वाहन पुढे रेटणे, सरळ वाटेने जाण्यापेक्षा मधूनच घुसणे, हे सगळे शॉर्टकट्स आहेत आणि ते अयोग्य आहेत. SSC बोर्डाच्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना जाऊन विचारा, हे यश मिळवण्यासाठी काय काय केले ते. 10वीच्या वर्षात तर त्यांनी प्रयत्न केलेच असतील, परंतु
त्यापूर्वीही म्हणजे इयत्ता पहिलीपासूनच त्याची सुरुवात झालेली असेल, यात त्याच्या पालकांचा आणि गुरुजनांचा वाटाही नक्कीच आहे. या सगळ्यांचा संकलित परिणाम म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणे होय. बघा, किती वर्षाच्या परिश्रमानंतर त्यांना हे यश मिळाले. मेडिकल इंजिनिअरिंग तरी काय बिनकष्टाचे आहे? 4-5 वर्ष ही मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात, तेव्हा डॉक्टर इंजिनियर होतात. कुठे आहे शॉर्टकट? एखादा लेखक पुस्तक लिहितो, ते पुस्तक आपल्या हातामध्ये येते, आपण वाचतो आणि आपणाला त्याचा फायदाही होतो. पण ते पुस्तक पटकन लिहून झाले असेल काय? श्रीमान योगी ययाती मृत्युंजय सारखे ग्रंथ हे त्या लेखकांचे कित्येक वर्षाच्या परिश्रमाचे फळ आहे. भौतिक सुखांचा त्याग करून रात्र मनन चिंतन करून नंतर लेखन केले, तेव्हा त्यांना ते यश मिळाले. स्वतःच्या मनाने एक निबंध लिहायचा म्हटले तरी आपली कधी त्रेधा तिरपट उडते हे आपणास माहीतच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञान साधना तर यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेली आहे. नीळकंठराव कल्याणी, धीरूभाई अंबानी सारख्या उद्योगपतींची चरित्रे वाचा. हॉटेल व्यवसायात यश मिळवलेले विठ्ठल कामत पहा. प्रयत्नांची अखंड मालिका हेच त्यांच्या यशापाठीमागील गमक आहे. यामध्ये शॉर्टकट नाही. आयुष्यभर संशोधनात मग्न असलेल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपली निराशा कशी दूर झाली हे आपल्या अग्निपंख या पुस्तकात सांगितलं आहे. ते चिंतन मनन करण्यासारखं आहे. ते म्हणतात, जोहान्स केपलर यांनी ग्रहांचे 2 गतिविषयक नियम सूत्रबद्ध केले, पण 3ऱ्या नियमासाठी त्यांना 17 वर्ष धडपड करावी लागली. मानव चंद्रावर उतरू शकेल असे स्वप्न पाहणारा रशियन गणिततज्ञ कॉन्स्टँटिन स्टिलोवस्की यांना स्वप्नपूर्तीसाठी 4 दशके वाट पाहावी लागली आणि शेवटी प्रयत्न यशस्वी झाला, तो अमेरिकेचा. प्रोफेसर चंद्रशेखर यांनी 1930ला चंद्रशेखर मर्यादा ही कल्पना मांडली आणि जवळजवळ 50 वर्ष वाट पाहिल्यावर त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. खुद्द व्हॅन ब्राऊन यांना सॅटर्न लॉन्च व्हेइकल बनवण्यापूर्वी अनेक फसलेल्या मोहिमांना तोंड द्यावे लागले. माझी निराशा यापुढे पदार्थ होती. या आठवणींमुळे, विचारांमुळे मला निराश मनस्थितीतून बाहेर यायला मदत झाली. सर्व वर्ग शांतपणे ऐकत होता. थोडे थांबून सर पुन्हा बोलू लागले, मुलांनो, यश खूप मोहक असते. त्याची अभिलाषा प्रत्येकाला असते. कोणाचा सत्कार झाला की आपला सत्कार व्हावा असे वाटते. हे वाटणे ही सुद्धा यशाकडे जाणाऱ्या रस्त्याची पहिली पायरी असते. पण ही पहिली पायरी आणि अंतिम पायरी यामधील सगळ्या पायऱ्या कष्टाच्या आणि प्रयत्नांच्या. पण नजर त्या अपेक्षित यशावरच असली पाहिजे. ते तुमची वाटच पाहत असते. तुमच्या स्वागतासाठी ते तयारच असते. पण त्याचा रस्ता ठरलेला आहे, दिशा ठरलेली आहे. तो रस्ता आणि ती दिशा आपणाला सोडायची नाही. ती वाट सोडून चोर वाटेने जाण्याचा प्रयत्न केला तर कडेलोट ठरलेलाच आहे. असा मार्ग आपणास चुकूनही शोधायचा नाही. तसे कोणी करीत असेल तर त्याच्याकडे ढुंकूनही पाहायचे नाही. प्रामाणिकपणे कष्ट करून मिळवलेले यश हे इतरांना मार्गदर्शक ठरते. पाठीमागून येणाऱ्यांना ते दीपस्तंभासारखे असते. ते तुम्ही निश्चितपणे मिळवू शकता यावर माझा विश्वास आहे. स्वतःला कमी लेखू नका. योग्य मार्गानेच जा. यश तुमचेच आहे मुलांनो.